गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कवितेची ओळख या पाठाचं स्पष्टीकरण आणि स्वाध्याय हे दोन्ही पाहणार आहोत. मागच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला या पाठाचा थोडक्यात परिचय करून दिला होता की सुधीर नावाचा जो मुलगा होता त्याला त्याच्या शाळेतील शिक्षिकेने जो प्रकल्प दिला होता, काव्य प्रतिभा या विषयावर एक प्रकल्प दिला होता. तो कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण केला, तो करत असताना त्याला कोणत्या अडचणी आल्या, त्याला जो कंटाळवाणा वाटत होता प्रकल्प तो कसा सुटसुटीतपणे आणि अगदी हसत खेळत त्यांनी पूर्ण केला, त्याच्यामध्ये त्याला घरच्यांचं सहकार्य कसं प्राप्त झालं ते आता आपण पाहणार आहोत. मागच्या पाठामध्ये व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की वाचन कसं करायचं, संवाद म्हणजे संभाषण, एकमेकांशी बोलणं, ते काव्याच्या रूपात त्यांनी केलं होतं घरच्यांनी. याच्यामध्ये संवादात किंवा याही नाटिकेच्या रूपातसुद्धा आपण हा पाठ सादर करू शकतो. याच्यामध्ये असणारे पात्र कोणकोणते आहेत तर सुधीर हा स्वतः एक पात्र आहे, आजोबा, आजी, बाबा, आई आणि ताई हे सर्व पात्र या पाठामध्ये आहेत. त्यांचा आपापसातला संवाद हा कशा स्वरूपाचा आहे, काव्यात्मक, म्हणजे ते सरळ बोलत नाही आहेत, काव्याच्या रूपामध्ये बोलत आहेत, काव्याच्या पद्धतीमध्ये बोलत आहेत. ठीक आहे. तर आता ह्या पाठातलं आणखी काही वैशिष्ट्य आपण समजून घेऊ. काय हा पाठ, सुधीर नावाचा एक मुलगा होता, त्याच्या शाळेत त्याला काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात, पण त्याला तो प्रकल्प कसा करावा ते समजत नाही. तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याला पडलेल्या चेहऱ्याचे कारण विचारतात. तो प्रकल्पाबद्दल सांगतो तेव्हा आजोबा, आजी, आई, बाबा, ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात. ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात. काहीही बोलायचं असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून म्हणतात. या सर्व ओळी आणि प्रकल्प कशा रीतीने त्यांनी पूर्ण केला याविषयीची संपूर्ण माहिती सुधीर वहीत लिहितो आणि शाळेत दाखवतो. अशा पद्धतीने त्याचा प्रकल्प पूर्ण होतो. याच्यावर आधारित हा पाठ आहे. आता छोट्या छोट्या काव्यात्मक कसं, जसं याच्यामध्ये पान नंबर 65 वर एक वाक्य आहे. बाबा म्हणतात, अगं आई पटकन खायला दे ना गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. म्हणजे असं सरळ न बोलता अगदी काव्यात्मक. त्याच्यानंतर आजोबा बोलतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. तर अशा पद्धतीने काव्यात्मक रूपात त्यांनी बोललेला आहे. आणि असा हा पाठ जो आहे त्याच्या माध्यमातून तो काव्यात्मक संभाषणाच्या माध्यमातून सुधीर आपला प्रकल्प पूर्ण करतो, ते आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. अतिशय सोपा, सुटसुटीत, सरळ असा पाठ आहे. काव्यात्मक भाषेमध्ये बोलायचं आहे. याचे सर्व पात्र हे तुमच्या घरीसुद्धा उपलब्ध आहेत. आई, बाबा, आजी, आजोबा, ताई आणि सुधीर म्हणजे तुम्ही स्वतः. तर हा घरीसुद्धा तुम्ही पाठ करू शकता आणि नाटकीच्या रूपामध्ये आपण याला सादर करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं स्वाध्यायाकडे बोलू. पहिला प्रश्न बघा काय आहे, खालील चौकटी पूर्ण करा. पान नंबर 66 वर हा स्वाध्याय आहे मित्रांनो. ठीक आहे. पहिला प्रश्न, खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. कोणता अर्थ सांगितला सुधीरला? कविता करण्याची आणि समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणे. हे चौकटीत उत्तर लिहायचं, त्यामुळे एका ओळीत लिहायचं आहे. सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. सगळे कवितेत संवाद करू लागले. ठीक आहे. त्या मदतीत कशी मदत केली त्यांनी की सगळ्यांनी कवितेत संवाद साधायला सुरुवात केली, संभाषण करायला सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून त्याला काव्य प्रतिभा वाढवण्यास मदत मिळाली. पुढचा प्रश्न आहे, बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. कोणतं कारण असेल? सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. लळा म्हणजे आवड निर्माण व्हावी म्हणून. ठीक आहे. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. का बरं अभिनंदन केलं असेल? तर सुधीरला जे पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, काव्य प्रतिभा म्हणजे काय हे त्याला कळलं म्हणून. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपण पाहिला. दुसरा प्रश्न पाहू. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. आता ही कवितेतून बोलण्याची जी गंमत आहे ती कशा प्रकारची असेल ती तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायची आहे. आता तुमच्या शब्दात मांडायची याचा अर्थ तुम्हाला आधार हा पाठाचाच घ्यायचा असतो, परंतु वाक्यरचना जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी. कोणती गंमत असेल पाठातून कवितेच्या रूपात बोलण्याची? काही सांगता येईल का कोणाला? जसं सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून प्रत्येक सदस्य यमक जुळून बोलायला लागला. ते बोलत असताना फार गंमत आपल्याला जाणवते. कशी जाणवते की यमक जुळवले जातात, ते यमक जे जुळवले जातात त्याची गंमत निर्माण होते. बरोबर आहे. उदाहरणार्थ आजी सांजवाद आणि कांद्याची पात असे यमक जुळवते. आजोबा जे आहेत ते काय म्हणतात, म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी यमक जुळवते. बाबा काय म्हणतात, ऑफिसला जाण्याची घाई, बॉस करू देणार नाही सही असे यमक जुळवतात. तर याच्यामधून त्या व्यक्तीचा गमतीदार स्वभाव,
यमक जुळवणे या संपूर्ण गोष्टी दिसतात. सोबतच त्यांच्या जे मनातलं भावविश्व आहे ते भावविश्व, विश्वास, प्रेम या सगळ्या गोष्टी याच्यातून आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने ही गंमत वेगवेगळ्या स्वरूपातली आपल्याला या पाठातून दिसून येते. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. एक कथा लिहायची आहे की कशी घटना घडली असेल. हे संवादात्मक रूपात लिहिलेलं आहे, तर आपल्याला कथेच्या रूपात लिहायचं आहे की कथा कशी घडली असेल. सुधीर शाळेतून घरी आला. घरी आल्यानंतर त्याचा पडका चेहरा होता. तो आजोबाजवळ गेला. आजोबांनी त्याला समजून सांगितलं. अशा पद्धतीने कथेच्या रूपात लिहायचं. ठीक आहे. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्या संवाद कवितेत सादर करा. फार गमतीदार आहे. आता वर्गात तर प्रश्नच येत नाही. तुम्ही घरी हे करा. आम्ही चित्र काढतो. घरी तुमचे बहीणभाऊ असतील, आई वडील असतील, त्यांच्यासोबत तुम्ही कवितेच्या रूपात बोलायचं आहे. जसं आता तुम्हाला म्हणायचं असेल, आई मी चित्र काढतो, हे याच्यात बोलायचं आहे. मग कसं बोलाल? मला देते का चित्राची वही, मला चित्र काढण्याची आहे घाई, असं वाक्य तुम्ही बोलू शकता. लक्षात आलं? तर हे झालं तुमचं वाक्य. मग तुमची आई त्याच्यावर काय उत्तर देईल, बहीण त्याच्यावर काय उत्तर देईल ते लिहायचं आहे. ठीक आहे. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण सांगा. आता याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळे येऊ शकतं, तर ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये शोधून ते उत्तर व्यवस्थिशीर लिहायचं आहे. प्रत्येकाचं प्रसंग जो आहे तो वेगवेगळा असू शकतो, तर ते सुद्धा लिहायचं आहे. जसं एखाद्याला आवडेल की आईनी आजोबा म्हणतात तू बनव भाजी छान चवळी, आंढरे इकडे दातांची कवळी. आजी म्हणते तुमची इच्छा हाच द्यास, भाजी बनवते चवळीची खास. तर हे संवाद मला आवडले असं तुम्ही लिहू शकता. वडिलांचे गमतीदार संवाद लिहू शकता. ताईचा संवाद लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उत्तरं तुम्हाला तुमच्या मनाने व्यवस्थिशीर लिहायची आहेत. पुढचा प्रश्न काय आहे? पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा. साहित्यिक म्हणजे ज्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे, कविता लिहिलेल्या आहेत, कथा लिहिल्या आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यांचे कोणाकोणाची नावं याच्यामध्ये आलेले आहेत ते लिहायचे आहेत. कोणाकोणाचे नावं आहेत? शांताबाई, सुर्वे, गदिमा, बालकवी. आता हेही नावं लिहू शकता. यांचे विस्तृत नावं जर तुम्हाला माहिती असेल ते लिहू शकता. उदाहरणार्थ गदिमांचं नाव म्हणजे गदी माडगुळकर. ठीक आहे. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. अशी तुम्ही नावं लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? तुम्हाला कविता लिहायची इच्छा असेल तर त्यासाठी ती शिकण्याकरता तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ते लिहायचं आहे. मी मोठ्यांचं मार्गदर्शन घेईल, शब्दसंग्रह वाढवेल, शब्दसंग्रह वाढवण्याकरता भरपूर वाचन करेल, अनेक काव्यसंग्रह जे आहेत ते वाचून काढेल, यमक कसे बनवतात त्याचा अभ्यास करेल, हेही त्याच्यात लिहू शकता. तुम्ही काव्यरचना या कार्यक्रम ऐकला असलास तर तुम्हाला कसा वाटला यावर मित्रांशी चर्चा करा. हा प्रश्न सध्या राहू द्या, थोडा डिस्क्रिप्टिव्ह आहे, तो नंतर पाहू आपण. पण तो कार्यक्रम जर तुम्ही वाचला असेल, काव्य वाचन जो आहे म्हणजे कविता, कवी संमेलन वगैरे जर तुम्ही ऐकलं असेल एखाद वेळेस तर त्याच्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे. ऐकलं आहे का तुम्ही कवी संमेलन? काही जणांनी निश्चितच ऐकलं असेल. तर ते कवी संमेलनामध्ये कवी ज्यावेळेस कविता सादर करतात आपापल्या, तर ते तुम्ही कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला मित्राला सांगायचं की मला खूप छान वाटलं, तो एक अमुक एक कवी आला, त्यांनी या विषयावर कविता सादर केली. मी बरेच कवी संमेलन ऐकलेले आहेत. खूप मजा येते कवी संमेलन. आणि कवी संमेलनाचा कालावधी हा ठराविक नसतो, भरपूर 5-5, 7-7 तास कवी संमेलन चालतं. तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की आहे का? ठीक आहे. पुढचं आता इथून खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. इकडे वाक्प्रचार दिले आहेत, इकडे अर्थ दिले आहेत. जसं खो देणे. खो देणे म्हणजे त्याचा वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे. काय अर्थ होईल सांगा? पाश सोडणे. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. हेका करणे म्हणजे हट्ट धरणे. भावनांचे मोह चेतवणे. सांगा ना पटापट. अगदी सोपा आहे. आता उरलेले जे आहे ना ते तुम्ही दोन जे उरले आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत. 2 मी सांगितले. ठीक आहे. उरलेले 2 तुम्ही शोधायचे. व्हेरी गुड. स्वाध्यायातला शेवटचा भाग म्हणजे तुम्हाला इथे वाक्प्रचारांच्या नंतर म्हणी दिलेल्या आहेत. या म्हणींचे अर्थ दिलेले आहे. त्याचा अर्थाची एक बाजू दिलेली म्हणजे अर्थ दिला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या म्हणी तुम्हाला लिहायच्या. त्यासाठी चौकटी दिल्या आहेत. फुशारकी मारणाऱ्याचा पराभव होतो. हा झाला अर्थ. तर याचं तुम्हाला काय लिहायचं आता? म्हण कोणती आहे या अर्थाची? तर काय लिहू शकतो आपण? गर्वाचे घर खाली. तिसऱ्या नंबरचा पहा. सर्वत्र परिस्थिती समान असणे म्हणजेच पळसाला पाने
3 असतं. असं आहे, एकंदरीत जेवढेही म्हणी आहेत जवळपास 7 म्हणी आहेत. त्यांचा अर्थ दिलेला आहे. त्यांच्या म्हणी तुम्हाला चौकटीत लिहायच्या आहेत. मला पूर्ण खात्री आहे की माझे विद्यार्थी मित्र निश्चित लिहू शकतात. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण स्वाध्याय आहे. उरलेला जो प्रश्न आहे पान नंबर 68 तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे फक्त. आणि व्याकरण जे आहे मी नंतर घेणारच आहे. तर पान नंबर 68 जे वाक्य आहे तेवढे वाक्य वाचून समजून घ्यायचे आहेत की शब्दांचा जागा बदलली की अर्थ कसा बदलतो तेवढे दिलेले आहेत. तर लक्षात आला हा पाठ. तर निश्चितच मला असं वाटतं की हा पाठ वाचल्यानंतर तुमची एखादी कविता काय करायची इच्छा असेल तर लवकरात लवकर एखादी कविता बनवा आणि मला पाठवा. ठीक आहे. भेटू मग पुढच्या पिरियडला. बाय बाय.